पुणे के सनून अस्पताल से आरोपियों के फरार होने के मामले पर विधानसभा में जोरदार हंगामा हुआ। कांग्रेस विधायक डॉक्टर नितिन राउत ने सरकार को कटघरे में खड़ा करते हुए गंभीर सवाल उठाए, जिस पर मंत्री योगेश कदम को सफाई देनी पड़ी। मला या ठिकाणी विचारायचं अध्यक्ष महोदय की छोट्या माणसावर आपण त्या ठिकाणी कारवाई करता आणि जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आपण वाचवत आहात काय? दुसरं माझा प्रश्न असा अध्यक्ष महोदय, ससून रुग्णालय हे उपचाराचं केंद्र आहे की गुन्हेगाराचं एक्झिट गेट आहे? यापूर्वी सुद्धा जसं माझ्या सहकार्याने यापूर्वी सांगितलं की ललित पाटील हा ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक होता, एक सराईत गुन्हेगार इथूनच पळाले आहेत। ससून मध्ये गेल्यावरच प्रत्येक अशा आरोपींना फिटका येते हो अध्यक्ष महोदय, आणि ही फिट येण्याची स्क्रिप्ट आणि पळून जाण्याची वेळ यांचा काही मॅच फिक्सिंगचा प्रकार आहे का? आणि ससून मधील अशा घटनांची मालिका पाहता अधिष्ठाता आणि संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे का? हा माझा दुसरा प्रश्न। तिसरा प्रश्न असा आहे की मंत्र्यांनी सीसीटीव्ही कार्यरत असल्याचे म्हटले आहे, मग आरोपी वॉशरूमच्या दिशेने जातानाचे आणि तिथून पळतानाचे फुटेज हे आपण सभागृहापुढे ठेवणार आहात काय? आणि नेहमी या ठिकाणी विचारलं जातं, शॉर्टमध्येच विचारतो की आपण या ठिकाणी सांगितलं की आम्ही स्वतंत्र त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था त्या ठिकाणी करणार, पण उच्च सुरक्षा व्यवस्था ती वार्डामधला सिक्युरिटी वार्ड असं त्या ठिकाणी होणार आहे का? त्याची जी एसओपी आपण बनवणार आहात त्याच्यात या संवेदनशील प्रकरणासंबंधी प्रकरण लक्षात घेऊन आपण व्यवस्था करणार आहात का? आणि शेवटचा प्रश्न, हा आरोपी एका 12 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम आहे। अशा गंभीर गुन्ह्यातील आरोपीला सामान्य वार्डमध्ये ठेवणे ही सर्वात मोठी चूक आहे आणि त्याला MICU मध्ये ठेवण्याची वैद्यकीय गरज होती का हे खरोखरच पाहिलंय का? आणि त्यामुळे याचं उत्तर मंत्री महोदयांनी द्यायला पाहिजे। अध्यक्ष महोदय, हा जो आरोपी होता ह्याला पहिल्यांदा म्हणजे सातारात असताना त्याला फिट आली होती, ससून मध्ये येऊन त्याला फिट नव्हती आली। मुळात त्याला सातारा जेलमध्ये तो होता आणि त्याला मेडिकल ग्राउंडवरती त्याला इथे आणावं लागलं होतं। विशेषतः जेव्हा तो ऍडमिट झाला तेव्हा त्याला NICU मध्ये ठेवलं होतं, त्यानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट केलं होतं आणि नंतर त्याला पुन्हा मेडिकल ग्राउंडवरती त्याला पुन्हा MICU मध्ये ठेवलं होतं। CCTV जे आहेत ते जनरल वॉर्डमध्ये आपण जे एंट्री एक्झिट आहे त्या ठिकाणी CCTV आहेत, परंतु MICU मध्ये अन्य देखील रुग्ण असतात आणि तिथे CCTV लावणं शक्य नाही, म्हणून आतमध्ये CCTV नव्हते आणि त्याचा फायदा घेऊन तो तिथून पळून गेला होता। परंतु पळून जात असताना आपण मगाशी विचारलं की त्याचे मी पटल्यावरती ते ठेवीन का? नक्कीच हवं असेल तर मी ते उपलब्ध करून देतो, त्याचे CCTV असतील तर अध्यक्षमध्ये आपण म्हणाल तसं आपण त्याच्यामध्ये नक्कीच कारवाई आपण करू। नाही, ह्याच्यामध्ये पोलीस चौकशीमध्ये जो कोण अंमलदार होता त्याच्यावरती जबाबदारी ही निश्चित गेलेली असल्यामुळे, कारण शेवटी रुग्णालयामध्ये ज्या अंमलदारावरती जबाबदारी होती त्याच्या सुरक्षिततेची त्यालाच आपण तिथे पोलिसांच्या चौकशीत तो दोषी ठरलेला असल्यामुळे आपण त्याच्यावरती कारवाई केलेली आहे।